आम्ही 3,000 रुपये त्यांच्या अकाउंटला जुलै ऑगस्टचे टाकले। खुरपडीला जाणारी महिला, माझ्या कचरा गोळा करणारी महिला, माझ्या धुणं भांडी करणारी महिला, तिथं झाडू पोतना करणारी महिला, काहींच्या घरामध्ये जाऊन स्वयंपाक करून देणारी महिला किंवा झोपडपट्टीमध्ये राहणारी महिला, तिला तिची सुख दुःख माहिती, टीका करणाऱ्यांना त्याच्यामुळे तुमच्यातल्या काही जवळच्या राहिल्या असतील तर राहिलेल्या दिवसामध्ये देखील अर्ज करा। आज विरोधक आमच्यावर टीका टिप्पणी करतात। पहिल्यांदा या चांगल्या योजनेची त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं चेष्टा करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये कुठेतरी टिंगलटवाळी करण्याचा प्रयत्न केला। अरे बाबांनो, तुम्ही राज्यकर्ते म्हणून इतके वर्ष काम करत होता, तुम्हाला कुणी अडवलं होतं? तुम्ही का नाही योजना आणली? कुणी तुम्हाला थांबवलेलं होतं? त्याचं उत्तर देत नाही, फक्त काहीतरी तातुंगातून सांगितलं। परंतु आता ज्यावेळेस ही योजना लोकप्रिय झाली, मला माझ्या नागपूर मधल्या माया बहिणींनी सांगावं, चांगली असेल त्यांनी हात वर करा, चांगली आहे का नाही। सगळ्या महिला, मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, नितीन गडकरी साहेब सगळे हात वर करतात, खाली घ्या। आज मोठ्यांना काय माहिती आमच्या मायमाऊलींना 1,500ची किंमत, की तुम्हाला काही बँकांना आम्ही तयार केलेलं आहे, जर तुम्हाला 5-50 हजार कर्ज काढून काही महिला एकत्र येऊन व्यवसाय करायचा असेल, समजा लाडक्या बहिणीमध्ये मोडणाऱ्या म्हणजे त्याच्यामध्ये ज्या महिला बसतात त्या योजनेमध्ये त्यांनी असा एकत्र येऊन, जसं महिला बचत गट असतो तसं जर 21 महिला आल्या तर 20 गुणिले 50,000 साधारण मला वाटतं 10 लाख रुपये होतात। आणि 10 लाखाचं भांडवल घेऊन तुम्ही तुमचं काम करू शकता। 20 महिलांचे महिन्याचे 15 दुने 30,000 रुपये येतील, त्याचा हप्ता तुम्हाला त्याच्यातनं देता येईल। 10 लाखातनं त्या ग्रुपला एक चांगल्या पद्धतीनं व्यवसाय करता येईल, असाही एक दृष्टिकोन राज्य सरकारने पुढे त्या ठिकाणी आणलेला आहे।